झाले सगळे आपले करून हे. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. इथं बघा, मी 1 वाटी तांदूळ घेतलेत, अर्धी वाटी हिरवे मूग घेतलेत आपले अख्खे. हे मी भिजत घालते. उद्या सकाळी काहीतरी खायला करता येईल म्हणून म्हटलं चला भिजत घालावेत. 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी अख्खे मूग हे स्वच्छ धुवून भिजत घालते. हे बघा, त्याआधी धुवून घेते चांगले, कारण काही त्यात वर कचरा वगैरे येतो, त्यामुळे मग ते धुवून घेते स्वच्छ आणि भरपूर पाणी घालून भिजत घालते. ते आपण मग नंतर सकाळी बघूया. आधी हे पाणी काढून घेते. हे बघा, स्वच्छ धुवून घेतलं, पाणी घालून ठेवून देते. मग आपण हे सकाळी बघू. झाकून ठेवते. रात्री मी ते मूग आणि तांदूळ भिजत घातले होते ना, तर सकाळपर्यंत मस्त मूग भिजलेत बघा, आणि तांदूळ पण भिजले. हे पाणी काढून टाकते मी आणि मग हे मिक्सरमधून काढायचे. पण त्याआधी जरा हे स्वच्छ धुवून पाणी काढून दाखवते. पाणी निथळून घेतलं. हे दोन्ही एकत्र करून वाटलं तरी चालतं, थोडं थोडं करून वाटलं तरी चालेल. पण त्यात मी काय काय घालते दाखवते. हे बघा, 4-5 मिरच्या आहेत, लसूण, मीठ, जिरं आणि आलं हे पण ह्यात घालणार आहे. मिरच्या बारीक तुकडे करून घालते, म्हणजे मग ते बारीक व्हायला बरं पडतं. हे सगळं बारीक करून घेते. बारीक करून घेतलं बघा. त्यात मी अर्धा ग्लास पाणी घातलं, काढून घेते. बारीक करून घ्यायचं चांगलं. भांडं पुसून घेते सगळं. त्यात मी काय काय घालते. हे बघा, कोथिंबीर, बारीक चिरलेलं गाजर, कांदा बारीक चिरून घातला आहे आणि टोमॅटो. तुम्हाला अजून काही सिमला मिरची वगैरे त्यात घालायची असली तर घालू शकता. तिखट मीठ तर आपण घातलंच आहे. यात थोडंसं लाल तिखट घालते मी, हळद घालते, अगदी थोडंसं लाल तिखट घालते, हळद घालते आणि थोडंसं वर्ण जिरं घालते. आपण वाटताना पण जिरं घातले, थोडंसं घातलं. आणि अगदी 1 चिमूटभर बघा खायचा सोडा घालते. तुमच्याकडे इनो असेल तर इनो घाला. मी खायचा सोडा घातला आहे. आता हे चांगलं सगळं मिक्स करून घेते. चांगलं मिक्स करून घेतलं. एकीकडं मी गॅसवर आप्पे पात्र ठेवले. मी आज आप्पे करते मूग आणि तांदूळाचे. असं मस्त मिक्स करून घेतलं. हे बघा, हे आप्पे पात्र ठेवले, पण सरळ गॅसवर नाही ठेवायचं आप्पे पात्र. खाली जुना तवा वगैरे ठेवायचा. माझा जुना डोशाचा तवा आहे, तो ठेवला आहे मी. तर तेल लावून घेते मी याला. आता हे जे मिश्रण बनवले मी ते ह्यात घालून घेते. मधल्या साच्यामध्ये ना शेवटी घालायचं, आधी बाजूबाजूच्या घालून घ्यायचं. मधला भाग कसा लवकर तापतो ना गॅसवर, त्याच्यामुळे मध्ये शेवटी घालायचं. आता याच्यावर झाकण ठेवते मी आणि 5 मिनटं होऊ देते. झाकण उघडून बघते.
पलटी करून घेते सगळे. हे बघा अगदी सहज निघत आहेत. सगळे पलटी करून घेते असे. आता दुसरी बाजू चांगली शेकू देते. थोडंसं तेल घालते त्याला आणि परत झाकून ठेवते 5 मिनटं, म्हणजे दोन्ही बाजू छान शेकल्या जातील. दुसरी बाजू बघते शेकली का. काढून घेते. परत घालून घेते सगळे. हो देते सगळे. पलटी करून घेते. हे बघा असे लगेच छान असे मस्त वाफवतात. आपल्याला जर चणा डाळीचे वगैरे पदार्थ खायचे नसतील तर आपण अशा अख्ख्या मुगाचे किंवा मुगाच्या डाळीचे असे छान आप्पे करून खाऊ शकतो. खूप चवदार पण लागतात. आणि शिवाय आपण त्यात गाजर वगैरे घातले. तुम्हाला वाटलं तर अजून काही भाज्या वगैरे त्यात मिक्स करू शकता. हे बघा दुसरी बाजू भाजून घेते चांगली. झाले सगळे आप्पे करून झाले आपले. आतून छान जाळीदार होतात. काढून घेते सगळे. हे कोणत्याही चटणीबरोबर सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता. हे बघा झाले आपले असे मस्त आप्पे. त्याच्याबरोबर मी ही पुदिन्याची चटणी पण करून घेतली. हे बघा कसे वाटले कमेंट करून सांगा. आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. हे बघा ही